PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया नव्या कोऱ्या कथेला. प्रीतीचा तू दूर का भाग दुसरा. लेखिका प्राची सोळे. डन. किती वेळ हवाय तुला? त्यांनी विचारले. किमान 1 महिना. सँक्शन, ते म्हणाले. ते म्हणजे विश्वनाथ चौधरी, आदिराजचे वडील. आदिराजच्या चेहऱ्यावर मंद स्मित होते. कथा पुढे सुरू. आदिराज मीटिंगनंतर त्याच्या केबिनमध्ये परतला. टेबलावर लॅपटॉप उघडून समोर शहराचा सविस्तर नकाशा आणला त्याने. शिवांजली विद्यालय ज्या जागी आहे त्या जागेचा इतिहास शोधू लागला. त्याने स्क्रीनवर काही डॉक्युमेंट्स ओपन केले. त्यात शाळेचा इतिहास, गावातून शहरात आलेल्या मुलांना दिलेली शिक्षणाची संधी, सर्व काही मन लावून बघत व वाचत होता. शाळेचे फाउंडर श्री दामोदर विष्णुपंत राजे होते. ट्रस्टी, बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि प्रिन्सिपल या तिन्ही ठिकाणी एक नाव कॉमन होते. ते होते मिस मैथिली राजे. आदिराजची भुवई वर झाली. त्यांनी खूप शोधलं, पण ना त्याला दामोदर राजेंचे फोटो उपलब्ध मिळाले, ना मैथिलीचा फोटो उपलब्ध होता. शाळेच्या इमारतीचे फोटो, बाकीचा परिसर, मुलांचे फोटो, क्लासेसचे फोटो नेटवर उपलब्ध होते. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. कमाल आहे, आजच्या 100% सोशल जमान्यात ह्या दोघांचा एकही फोटो नाही. ही लढाई सोपी नसेल, त्याच्या मनात येऊन गेली. मैथिली व आजोना गुड नाईट करून विक्रम निघून गेला. गोकाने पाठीमागची आवराआवर केली व तो त्याच्या खोलीत गेला. मैथिली आजोंच्या बाजूला होती. तू का थांबली आहेस? पार्टी इज ओव्हर सोनू, जा झोपायला जा, आजो म्हणाले. नाही, एवढ्यात नाही आजो, मी अजूनही तुमच्यावर नाराज आहे, ती त्यांच्याकडे पाहत बोलली. तुम्ही असे का म्हणालात? तुझं सगळं मार्गी लागलं की मी निवांत. नाही आवडलं मला ते, मैथिली म्हणाली. आजोने मैथिलीला जवळ घेतले. ती त्यांना लहान मुलासारखी बिलगली. त्यांना खूप वाईट वाटले. मगाशी उगाच आपण तसे बोललो. आई किंवा वडील दोघांपैकी एक जण जरी असलं तरी मुलांच्या मनातलं ते समजतात. मुलांना त्यांचा आधार असतो. इथे तिचे आई वडील दोघेही कायमचे सोडून गेलेले. आता कुठे तिच्या आयुष्यात पालवी फुटत होती नि पोरगी झाली. मैथिली, फक्त वाईट वाटतं किंवा दुःख होऊ नये म्हणून माणसाने बोलणं सोडून द्यायचं का? कधीतरी येतं तोंडात जे मनात पोटात असतं ते, पण म्हणून तेच धरून चाललं तर कसं होणार बाळा, सांग पाहू, आजो म्हणाले. हो, पटतंय मला, पण मी नाकारतही नाही आहे आजो. होणाऱ्या गोष्टी अटळ असतात हे न समजण्याएवढी मी लहान नाही आहे. पण म्हणून त्यांना मुद्दाम आपल्या आसपास ठेवायचं का? कशासाठी? आज तुमचा वाढदिवस आणि या दिवशी असं बोललात, याचंच खूप दुःख झालं. आजो, कधी विचार केलाय तुम्ही? तुम्हाला काही झालं तर माझं काय होणार? कोणाच्या आधाराने हे सगळं करू? रडू आले, वाईट वाटले तर कोणाकडे मन मोकळं करू? सांगा ना. मैथिली बोलून रडायला लागली. बस बाळा, नाऊ नो मोर टिअर्स. नाही बोलणार कधीच निगेटिव्ह. ओके? तुझं लग्न या हातांनी लावणार, मस्त माझ्या नात जावयासोबत राहणार, मज्जा करणार, ते हसत म्हणाले. आय लव्ह यू आजो, ती त्यांना मिठी मारत म्हणाली. मी टू बेटा. जा आता झोप जा, मीही जातो, आजी उठत म्हणाले. गुड नाईट करून ती तिच्या बेडरूममध्ये गेली. शाळेतल्या मुलांनी विश्वप्रार्थना म्हटली. तिने माईक बाजूला ठेवला व कामात गडून गेली. मॅडम, येऊ का? केबिनच्या दारातून शाळेचा सिक्युरिटी पांचाळ विचारत होता. हां ये. बोल पांचाळ. मॅडम, आज सकाळी. सकाळी काय? मैथिली घाईने म्हणाली. मॅडम, शाळेच्या बाहेर मी 2 माणसांना रेंगाळताना पाहिले, पांचाळ म्हणाला. त्यात काय एवढं? कोणी पद्दा शोधत असेल रे? नाही मॅडम, तसं काही वाटलं नाही. चांगल्या 3-1 तरी फेऱ्या मारल्या, मग समोरच्या फुटपाथवर रस्त्यावर उभे राहून शाळेचे फोटो घेतले. शाळेचे फोटो? मैथिली चकित झाली. बाकी काय? म्हणजे कसे होते दिसायला ते? मैथिलीने विचारले. आजकाल मुलांचं किडनॅपिंग, मुलींना त्रास देणे प्रकार वाढत आहेत. न जाणू त्यातलाच काही असलं तर? मॅडम, दिसायला एकदम साहेब लोक वाटत होते.
त्यांनी लग्नाला घालतात ना तसा सूट घातला होता. पायात चकचकीत काळे बूट होते. फोटो घेतले आणि कारमध्ये बसून निघून गेले. मैथिली पुन्हा चकित झाली. कोण होते ते लोक? एवढे पॉश? फोटो क्लिक करून कारमधून निघून गेले. तिला समजत नव्हते हे काय होतं. पांचाळ, तू त्यांना विचारलं नाहीस? निदान चौकशी तरी करायची होतीस. मैथिली नाराज होत म्हणाली. मॅडम, चुकलं माझं, पण आधी त्यांच्याकडे बघून कसलाच पत्ता लागला नाही की ते असं काही करतील. गाडीत बसूनच फेऱ्या मारल्या. तिसऱ्यांदा मी ओळखलं. फोटोसुद्धा खूप लांबून घेतले, रस्त्याच्या दुसऱ्या कडेला उभं राहून. कॅमेरा असा बघा सुरळीसारखा लांब होता. पांचाळने ॲक्शन करून दाखवली. बरं, तू जा आणि आता नीट लक्ष ठेव. असं पुन्हा काही दिसलं तर मला लगेच कॉल करच. पण तुझ्याकडे मोबाईल आहे ना, गपचूप फोटो काढ किंवा व्हिडिओ तरी काढ. हो मॅडम, करेन. मॅडम, एक बोलू? बोल. मॅडम, ते गेटवर CCTV कॅमेरा लावायचा आहे ना, तुम्ही बोलला होता. अरे हो, राहूनच गेलं माझ्याकडून. एमटेक सिस्टमला कॉल करायचा होता. थँक्यू. आत्ता लावते कॉल आणि उद्याच ते काम करायला सांगते, मैथिली म्हणाली. पांचाळ निघून गेला. काही ना काही कारणाने शाळेच्या गेटवर CCTV लावायचा राहून गेला होता. साहेब, कॉफी आणून देऊ? गार्डनमध्ये झाडांना पाणी घालत असलेल्या आजोंना गोकाने विचारले. माळी होता तरी आजोंना स्वतःच्या हातांनी फुलझाडांची काळजी घ्यायला खूप आवडे. ते त्यांना मैथिलीसारखेच जपत. हो, 5 मिनिटांनी आणून दे, ते म्हणाले. तोच गेट उघडण्याचा आवाज आला आणि त्यांनी पाहिले. विक्रम मोरया येत होता. आजोंनी गोकाला 2 कॉफी आणायला सांगितली. गुड मॉर्निंग आजो. गुड आफ्टरनून म्हण. 12 वाजायला 10 मिनिटे आहेत अजून. चल तिथे बसूया. हातातला पाईप माळ्याकडे देत ते म्हणाले. दोघे गार्डनमध्येच असलेल्या वेताच्या खुर्चीत बसले. काय रे, कॉलेजला नाही गेलास? जाऊन आलो अज्जो. 2च लेक्चर होते, बाकी ऑफ. हा काय, डायरेक्ट इथेच येतोय? चांगला शिक आणि टॉपचा इंजिनियर हो. मेकॅनिकल इंजिनियर, विक्रम म्हणाला. बरं. गोका कॉफी ठेवून गेला. आजो, काल रात्रभर मैथिलीने तुमचं डोकं खाल्लं असणार ना? कॉफीचा सिप घेत विक्रम म्हणाला. बरोबर ओळखलंस. तिने खूपच मनावर घेतलं ते. एकदम हळवी झाली. होणारच ना. अंकल आंटी जाऊन फक्त 2 वर्षेच झाले आहेत. किती मोठा आघात आहे मनावर. आणि तुम्ही असे म्हणता. आजो, प्लीज असा विचार करू नका, विक्रम बोलला. कळलं. तिने दम देऊन झालाय. दोघांनी कॉफी संपवली. विक्रम निरोप घेऊन गेला. विक्रम मूळचा इंदोरचा. शिक्षणासाठी तो इथे आला होता व मैथिलीच्या बंगल्यापासून 3 बंगले सोडून एका बंगल्यात पेईंग गेस्ट होता. आजोशी त्याची ओळख झाली आणि त्यांच्या खेळकर हसऱ्या स्वभावाने त्यांनी त्यांना आपलंसं केलं. विक्रम गेला, पण दामोदररावांचा चेहरा काहीसा उदास झाला. झाकोळ आल्यासारखं झालं. पट्टीचे पोहणारे शंकर आणि अंजली पाण्यात बोट उलटून बुडतात हे मनाला न पटणारं होते. शंकरने तर स्विमिंगमध्ये कितीतरी मेडल्स मिळवले होते. अंजलीसुद्धा स्विमिंग चॅम्पियन होती. त्यांच्या या पॅशननेच त्यांना जवळ आणले होते. काहीतरी चुकीचं वाटतंय, मन मानत नाही. आजो नकारार्थी मान हलवत होते. त्यांनी गोव्याचे पोलीस सुप्रिटेंडंट जॉन गोन्साल्विस यांच्याशी अजून संपर्क ठेवला होता. त्यांनी त्यांना गळच घातली होती तपास सुरू ठेवायला, किमान या दोघांपुरता तरी. गोन्साल्विस दामोदररावांना गुरु मानत म्हणून त्यांचं मन दुखू नये याकरिता हो म्हणाले होते. शंकर आणि अंजलीचा मृत्यू निव्वळ बुडून झालाय अशी फाईल कधीच क्लोज झाली होती जशी बाकीच्यांची झाली होती. अंजली आणि शंकर हे आजोंचे मुलगा व सौ. हे कम ऑन मेट्स, नो एक्सक्युजेस. जस्ट थिंक, ब्लॅक पॅन्थर कॉन्सर्ट इट इज. People are dying for tickets and we have got passes.
यू आर कमिंग मीन्स पक्का कमिंग हा. रिया मान्या पण आहेत. चल ग धम्माल करू. मैथिलीची मैत्रीण सानिया तिच्याशी फोनवर बोलत होती. अगं पण आजो, मी बोलते आजूंशी. ही वोंट से नो. बस कर ग नखरे. रात्री 9:30 वाजता तुला घ्यायला येते आणि परत ड्रॉपही करेन. आता तरी खुश. अँड वन मोर थिंग, वेस्टर्न आउटफिट्स हं, तुझे दोस्त की कसम. बाय. तिचं पुढचं काहीही ऐकून न घेता सानियाने फोन कट केला. बावळट, मूर्ख, हट्टी. बंद फोनकडे बघत मैथिली सानियाला शिव्या घालत राहिली. क्रमश. कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. कथेला हाईप करा. मनपूर्वक धन्यवाद.